हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. आज मी बनवली आहे रसमलाई. पण रसमलाई ही खूप भारी आणि चविष्ट अशी लागते. ज्यांनी कोणी खाल्ली असेल त्यांना त्याचं टेस्ट माहिती असेल. पण घरी बनवायचं म्हटलं की आपल्याला वाटतं ते व्यवस्थित बनते का नाही, बिघडते, बाहेरच्यासारखी आपली होती का नाही. त्यामुळे खूप सारे प्रश्न असतात आणि आपण असं म्हणतो की जाऊ दे, त्यापेक्षा आपण बाहेरूनच घेऊन येऊयात, त्याची झंझटच नको. पण आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते. सर्वात अगोदर इथे मी अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे आणि हे म्हशीचं दूध आहे. तुम्ही हवं तर गाईचं दूधसुद्धा वापरू शकतात. या दुधाला आपल्याला चांगलं तापवून वगैरे घ्यायचे. यामध्ये जी साय आलेली असते ती साय काढायची नाही आपल्याला, ती साय यामध्येच ठेवायची. हे दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्यामुळे यावरती खूप कडक अशी घट्टसर साय आलेली होती. पण खाली जे दूध राहतं त्या दुधात बिलकुल पाणी असतं, घट्टसर असं दूध नसतं. त्यामुळे मी साय ठेवून हे व्यवस्थित दूध गरम करायला ठेवले. जर तुम्ही तापवलेलं नसेल, कच्चं दूध असेल, तर तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये टाका आणि तापवून घ्या. दुधाला एक चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला तापवून घ्यायचे आणि उकळी आल्याच्या नंतर हे दूध आपल्याला फोडून घ्यायचे. यामध्ये तुम्ही हवं तर लिंबू थोडंसं टाका, 1 ते 2 चमचे लिंबाचा रस टाका आणि 2 मिनिट उकळलं तर लगेचच आपलं दूध फुटतं. इथे मी जो लिंबू टाकलेला आहे त्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. उकळलेल्या दुधामध्ये थोडंसं लिंबू टाकलं की दूध फाटतं. तुमच्याजवळ जर लिंबू नसेल तर विनेगरसुद्धा तुम्ही टाकू शकता, त्याने सुद्धा दूध फुटलं जातं किंवा फाटलं जातं. इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आल्याच्या नंतर माझा व्हिडिओ स्किप झाला, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. त्यानंतर आपण पाहूयात. इथे दूध फुटल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकतात की दुधामध्ये पूर्ण पाणी वेगळं झालेलं आहे आणि जे आपण पनीर वगैरे बनवतो त्याची जी साय म्हणजेच फाटलेलं दूध आहे ते वेगळं असं झालेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकतात. आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे, पूर्ण चाळून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी वेगळं होईल आणि हे जे फाटलेलं दूध आहे ते वेगळं होईल. तर चला एका कपड्यावरती टाकून आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात. मी इथे एक सुती कापड घेतलेलं आहे. सुती कापड घ्या, म्हणजे त्यामधून पाणी लवकर खाली निघून जातं. आणि या दुधामध्ये थोडंसं लिंबू वगैरे टाकल्यामुळे त्याची थोडीशी स्मेल येते. त्यामुळे आपण याला 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे यामधला जो आंबटपणा असतो, वास असतो, तो निघून जातो. तुम्ही जर विनेगर टाकून दूध फाटलेलं असेल तर तेच दूधसुद्धा व्यवस्थित 2 ते 3 वेळेस धुवून घ्या, म्हणजे स्मेल येणार नाही आणि खाताना सुद्धा आपल्याला थोडासा आंबटपणा असं जाणवणार नाही. तरी इथे 2 वेळेस मी पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. आणि हे धुवून घेतल्याच्या नंतर जसं आपण घरी पनीर बनवतो त्याच प्रकारे पूर्ण कपडा मी उचलून घेतला आणि अशा हाताने दाबून पाणी काढून घेत आहे. आपण पनीर जर घरच्या घरी बनवायचं म्हटलं तर हीच प्रोसेस फॉलो करतो. त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये जेवढं काही पाणी आहे ते हाताने दाबून पूर्ण असं पाणी काढून टाकायचे आणि पूर्ण पाणी निघून गेल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला हे टांगून ठेवायचे कुठेतरी खिळ्याला. याची गाठ वगैरे मारून व्यवस्थित असं लटकवून ठेवायचं, म्हणजे जे काही थोडं लई पाणी असेल यामधलं ते पूर्ण निघून जातं थेंब थेंब खाली पडून आणि कोरडं असं आपल्याला फाटलेलं दूध असं भेटून जातं, म्हणजेच पनीर भेटून जातं. आता माझ्याकडे वेळ थोडासा कमी होता, त्यामुळे मी जास्त वेळ हे दूध ठेवलं नव्हतं टांगून, 1 तासच ठेवलं होतं. तुम्ही कमीत कमी 3 ते 4 तास तरी ठेवा, म्हणजे यामध्ये थोडंसंही पाणी राहणार नाही. या दुधामध्ये थोडंसं पाणी होतं, त्यामुळे हे थोडंसं पातळ होतं. पण जर घट्टसर असेल तर ते खूप चांगल्या प्रमाणे त्याचे बॉल्स वगैरे तयार होतात आणि टेस्टसुद्धा खूप चांगली लागते. आता हे मी पनीर जे आहे ते हाताने व्यवस्थित असं मॅश करून घेते. अशाच प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचे, जेणेकरून पूर्ण हे प्लेन होऊन जाईल, यामध्ये कोणताही गाठखडा वगैरे राहणार नाही आणि व्यवस्थित याचे बॉल्स पण आपल्याला बनवता येते. जवळजवळ 7 ते 8 मिनिट याला आपल्याला हाताने अशा प्रकारे मळून घ्यायचे. छोटासा बॉल तयार करून पाहायचा आणि तो जर फाटत असेल तर यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर मी मिक्स केलेला आहे. हे मिक्स करायचंच राहतं, पण खूप जास्त नाही. तर मी एवढं मूठभरच आहे हे पनीर, तर यामध्ये मी पाव चमचा एवढंच टाकले. तुम्ही जर जास्त दुधाचं बनवत असाल तर अर्धा चमचा टाका, त्यापेक्षा जास्त टाकू नका, नाहीतर आपले जे बॉल्स आहेत
ते थोडेसे कडक होतात, एकदम नरम असे होत नाहीत. त्यामुळे मी इथे थोडंसंच कॉर्नफ्लोअर टाकलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला तरी 4 ते 5 मिनिट अजून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या हाताला पूर्ण तेलकटपणा दिसत नाही, याचे बॉल्स फुटले जात नाहीत, तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित अशा प्रकारे मळून घ्यायचे. आता जवळजवळ झालेलं आहे, तर मी एक बॉल बनवून पाहते. जर हा बॉल फुटला नाही तर असं समजायचं की आपलं जे पनीरचं पीठ आहे ते व्यवस्थित बॉल्स बनवण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही हवे तर याचे थोडेसे चपट्या साईजमध्ये सुद्धा रसमलाई बनवू शकतात, म्हणजेच पेढे. मी इथे गोल गोल छोटे छोटे बनवत आहेत, कारण माझ्याकडे जो पनीरचं पीठ आहे ते थोडंसंच आहे, त्यामुळे मी छोटे छोटे बनवलेत. नंतर हे जेव्हा आपण पाण्यात उकळताल तेव्हा हे अजून जास्त मोठे होतात, फुगले जातात. तर एवढे बनवून तयार झालेत. आता यासाठी आपल्याला चाचणी बनवायची आहे, तर जेवढं प्रमाण आहे त्यानुसारच मी घेते. तर इथे मी अर्धी वाटी एवढी साखर घेतली. तुम्ही म्हणताल इथे डब्बा दाखवते आणि वाटीचं प्रमाण सांगते, पण या डब्यामध्ये बरोबर वाटीभरच साखर बसली जाते, म्हणून मी डब्बा घेतला. त्यानंतर अर्धी वाटी साखर आणि 1 वाटी आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मी पाणी घेतले, कारण पाणी उकळायला, चाचणी तयार व्हायला थोडंसं पाणी जळलं जातं, वेळ थोडा जास्त लागतो, म्हणून थोडंसंच घेतलं आहे, खूप जास्त नाही घेतलेलं. आणि आत्ता हे आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर यामध्ये थोडीशी वेलची पूडसुद्धा टाकू शकतात, जेणेकरून चाचणीमध्ये थोडासा चांगला फ्लेवर येईल, चव थोडीशी चांगली लागेल म्हणून. पण मी इथे टाकलेलं नाही, मला विसरून गेले, त्यामुळे मी याला उकळी फोडून घेतली आणि त्यानंतर यामध्ये बॉल्स टाकून दिले. लक्षात ठेवा, जेव्हा आपण यामध्ये हे छोटे छोटे बॉल्स टाकणार आहेत त्यानंतर आपल्याला कमीत कमी 20 मिनिट हे आपल्याला उकळवून घ्यायचेत. एवढा वेळ लागतो ते बॉल चांगल्या प्रकारे शिजायला. त्यामध्ये पूर्ण चाचणी आतमध्ये गेलेली राहते त्या बॉल्समध्ये आणि एकदम असे रसरशीत बनवून तयार होतात. तर त्यासाठी कमीत कमी 20 मिनिट आपल्याला हे उकळवून घ्यायचेत आणि 20 मिनिटाच्या नंतर हे तयार होतील. अगोदर तुम्ही फुल स्पीडवरती उकळा, त्यानंतर थोडीशी स्पीड कमी करा, म्हणजे आपली चाचणी एकदम कडक होणार नाही आणि बॉल्ससुद्धा खूप कडक होणार नाहीत. नाहीतर साखर जास्त घेतली तर चाचणी एकदम कडक तयार होते आणि पुन्हा मग तुमचे बॉल्स चांगले होणार नाहीत. इथे तुम्ही पाहू शकतात 20 मिनिटानंतर बॉल पहा, छोटे बनवले होते पण ते थोडेसे अजून जास्त फुगलेले आहेत आणि पूर्ण चाचणी ही थोडीशीच राहिलेली आहे. पातेल्याच्या बुडाला मी 25 मिनिट उकळवून घेतले होते. इथे तुम्ही पाहू शकतात आपले बॉल चांगल्या प्रकारे असे बनवून झालेत. आणि जेव्हा तुम्हाला समजत नसेल की हे बॉल्स चांगले तयार आहेत का नाहीत, तर एक काढून घ्यायचा आणि हाताने दाबून पाहायचा. जर तो फुटत नसेल तर तयार आहे असं समजायचं. इथे मी काढून घेतले, पण जेव्हा यामधील रस काढत होते तेव्हा ते खूप जास्त गरम होते, काढता येत नव्हतं यामधील रस, म्हणून मी पुन्हा हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिलं. ते थंड होत आहेत तोपर्यंत आपण इकडं दूध बनवून घेऊयात. तर इथेच मी 1.5 लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. आपल्याला दूध कमी असेल तर थोडंसं मध्ये काही ना काही ॲड करावं लागतं, पण 1.5 लिटर दूध असेल किंवा 1 लिटर तुमच्याकडे असेल तर तुम्ही थोडंसं दूध जळू द्या. कमीत कमी 10 ते 15 मिनिट दूध फुल स्पीडवरती आपल्याला उकळवून घ्यायचे आणि त्यानंतर ते दूध थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला साखर टाकायची. रसमलाई खूप जास्त गोड नसते गुलाबजामच्या पाकासारखी, त्यामुळे मी इथे पाव वाटी एवढीच टाकलेली आहे, म्हणजे जवळजवळ 1 कप एवढी साखर टाकली. त्यामध्ये थोडीशी इलायची आणि बडीशेप टाकलेली आहे थोडीशी. त्याचबरोबर इथे मी सुंठ पावडर टाकली, कारण मला सुंठ पावडर आणि इलायचीचा फ्लेवर खूप जास्त आवडतो. त्यामुळे तुम्ही हवं तर इलायची टाका, सुंठ पावडर टाका, बडीशेप यापैकी एक जरी टाकला पदार्थ तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे केसर. केसर हा मुख्य या डिशमधला पदार्थ आहे, जेणेकरून आपल्या जी दूध बनवतो त्याला कलर खूप चांगला येतो. आर्टिफिशियल कलर आपल्याला टाकायची गरज नाही बाजारातून आणून. थोडंसं केसर टाकलं तर त्याचा हलकासा येलो कलर येतो, खूप जास्त डार्क येत नाही, हलकासा. पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बाहेरून आणलेला कलरसुद्धा यामध्ये टाकू शकतात. आपल्याला हे थोडंसं घट्टसर होईपर्यंत उकळवून घ्यायचे. आता इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं दूध आपलं घट्ट झालेलं आहे. दूध जर तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं कस्टर्ड पावडर टाका. पाव चमचा कस्टर्ड पावडरमध्ये अर्धा कप दूध टाकून त्याची पेस्ट बनवायची व या दुधात टाकून मिक्स करायची. मी थोडंसं कस्टर्ड पावडर यामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं दूध घट्टसर असं दिसत आहे. पण व्हिडिओ काही स्किप झाले त्यामुळे ते 1-2 व्हिडिओज तुम्हाला भेटले नाहीत.
त्यामुळे मी सांगते. वरतून मी थोडेसे बदाम आणि पिस्ताचे काप टाकलेले आहेत. हे टाकल्याच्या नंतर फक्त 2 मिनिट आपल्याला उकळवून घ्यायचे, खूप जास्त वेळ उकळवायचं नाही. तुमच्याकडे जर दूध 1 लिटर असेल, जास्त प्रमाणात असेल, तर तुम्ही कस्टर्ड पावडर यामध्ये टाकू नका. दूध चांगलं घट्ट होऊ द्या आणि त्यानंतर आपली रसमलाई तयार होते. पण माझ्याकडे दुधाचं प्रमाण थोडंसं कमी होतं, त्यामुळे मी यामध्ये कस्टर्ड पावडर टाकले थोडंसं दूध घट्टसर होण्यासाठी. तर इथे पाहू शकतात जवळजवळ आपली जी रसमलाई आहे ती बनवून तयार झाली. याला कलरसुद्धा छान आला आहे. खूप जास्त गडद डार्क असा येलो नाही आणि खूप जास्त पांढरासुद्धा दिसत नाहीत. हलकासा येलो कलर आला आहे आणि आपली जी रसमलाई आहे ती बनवून तयार आहे. आता याला आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे. मी इथे गॅस बंद करून घेते, म्हणजे तुम्हाला जवळून पाहता येईल की याला कलर कसा आलेला आहे आणि हे कशा प्रकारे दिसते. टेस्टमध्ये तर एकच नंबर होतं. आणि हो, तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर एक लाईक करत जा. लाईक केल्यामुळे जास्त काही फरक पडत नाही, पण मला असं वाटतं की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले, त्यामुळे तुम्ही लाईक केलं. आणि कमेंटमध्ये पण सांगत जा की चांगली झाली रेसिपी, कशी वाटली तुम्हाला. याचे काही पैसे लागत नाहीत तुम्हाला पण आणि मला पण, पण मला थोडंसं अजून प्रोत्साहन मिळतं की अजून चांगले चांगले रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर नक्की करत जा. त्यानंतर इथे जे आपले बॉल्स आहेत ते थोडेसे थंड झाले, त्यानंतर मी यांना काढून घेते. इथे तुम्ही पहा या बॉल्सच्या मध्ये किती चाचणी गेलेली आहे, पाणी किती निघतंय. आपल्याला पूर्ण यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे, पण पाणी काढताना आपले बॉल्स फुटले नाहीत पाहिजे. एक एक करून मी यामधलं पाणी काढून घेते. खूप जास्त यामध्ये चाचणी जाते, म्हणूनच याला आपल्याला 20-25 मिनिट जास्त उकळवत ठेवावं लागतं. पण यामधली आपण चाचणी काढतो, पण यानंतर यामध्ये जेव्हा आपण रस टाकू म्हणजे दूध टाकू त्यावेळेस ते पूर्ण दूध आतमध्ये शोषून घेतं, किंवा आपण जसे गुलाबजाम पाकात टाकतो ते मुरले जातात, तशा प्रकारे यामध्ये पूर्ण चाचणी जाते. म्हणून आपल्याला हे पाणी काढून घ्यायचे. जर आपण याच्यावरतीच टाकून दिली दूध म्हणजेच रसमलाई, तर ते आतमध्ये या बॉल्सच्या दूध जाणारच नाही, त्यामुळे टेस्ट तेवढी भारी लागणार नाही. म्हणून हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती दूध टाकायचं. आता दूध टाकताना एकतर हे बॉल्स गरम असायला पाहिजेत, नाहीतर दूध. तर मी इथे दूध हलकंसं गरम ठेवलं आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये वाफसुद्धा थोडी थोडी दिसत असेल. दूध थोडंसं गरम केलं, त्यानंतर यावरती टाकलेलं आहे. आणि हे दूध जेवढं जास्त टाकताल तेवढे आपले बॉल्स जे आहेत ते जास्त मुरले जातात. आणि हे कमीत कमी दूध टाकल्याच्या नंतर आपल्याला 4 ते 5 तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. थंडगार अशी रसमलाई खायला खूप भारी लागते. माझ्याकडे एवढा जास्त वेळ नव्हता, तर मी 1-1.5 तासच ठेवले, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त पिवळे दिसत नसतील. आणि खायला याची टेस्ट एकदम भारी होते. जशी आपण बाजारातून जाऊन घेऊन येतो किंवा स्वीटच्या दुकानातून, तशीच सेम त्याची टेस्ट आलेली होती. फक्त कलर वापरला नसल्यामुळे ते जे बॉल्स आहेत त्यांना येलो कलर दिसत नाही, कारण आपण केसर टाकलेलं होतं आणि केसरचा खूप जास्त डार्क कलर नसतो. तर तयार आहे आपली रसमलाई रेसिपी. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.